नमस्कार, मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे, धाराशिव। आज आपण धाराशिव शहरातल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्याचा जो आमदार आहे, त्या आमदारकीला इच्छुक असणारे आमचेच पत्रकार बांधव बरेच दिवस पत्रकारिता केली। पत्रकाराचे प्रश्न काय असतात हे त्यांना जाणीव झाली। पत्रकारांची हेळसांड त्यांनी ओळखली। पत्रकारांना काय गरजा आहेत तेही ओळखलं। आणि उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये जी दारिद्र्य अवस्था आहे, या ठिकाणी ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील काही वर्ष ते ग्रामविकास मंत्री होते। ज्ञानराज चौगुले मागील 10 ते 15 वर्षापासून त्या ठिकाणचे आमदार आहेत। तरी सुद्धा उमरगा आणि लोहाराची म्हणावी अशी परिस्थिती सुधारलेली नाही। आणि हेच मनाला कुठंतरी वाईट वाटलं। आणि माझ्या भागातले प्रश्न मीच मिटवू शकतो, माझ्या पत्रकाराचे प्रश्न मिटवू शकतो, माझ्या गोरगरीब जनतेचे प्रश्न मिटवू शकतो आणि तरुण पिढीच्या हाताला काम देऊ शकतो। मी मुंबई, पुणे या ठिकाणी एकही माझा तरुण जाऊ देणार नाही। माझ्याच भागामध्ये मी MIDC आणणार, माझ्याच भागामध्ये मी वेगवेगळे उद्योग आणणार आणि माझ्या भागातले लोक माझ्याच भागाला कामाला लावणार, ही संकल्पना मनात बाळगून येणाऱ्या विधानसभेला सातलिंग स्वामी नावाचे आमचे सहकारी मित्र, सहकारी पत्रकार जे बच्चू कडूंचे PA आहेत, आजही त्यांच्या सोबत काम करतात, त्यांना विचारूया काय संकल्पना केली आणि काय उमरगा आणि लोहाऱ्यासाठी करायचं आहे हे त्यांचं स्वप्न त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण विचारूया सातलिंग साहेब, नमस्कार, की नेमकं तुमच्या मनामध्ये जे भावना आल्या, काय भावना आहेत की आमदारकीमध्ये एवढी ताकद आहे की समाजाचे प्रश्न मिटवू शकतो आणि दोन्ही तालुक्याचे मिटवू शकतो? काय तुमची संकल्पना काय? प्रामुख्यानं माझ्या म्हणजे ज्यावेळेस माणूस नोकरीच्या शोधात असतो त्यावेळेस पासून साधारण मला वाटतं 1998 पासून ते 2004 पर्यंत मी पत्रकारिता केली। पत्रकारिता करत असताना 2004 साली शासकीय नोकरीमध्ये दाखल झालो आणि शासकीय नोकरीमध्ये दाखल झाल्यानंतर 2005 पासून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सभापती, सन्माननीय उपाध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना ग्रामीण भागापासून जिल्ह्यापर्यंत ज्या लोकांच्या समस्या आहेत, प्रामुख्यानं त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांचा PA म्हणून काम करत असताना सर्व प्रश्न मी जवळून कटाक्षाने बघितले। तदनंतर मला राज्याचे माजी मंत्री सन्माननीय विनय कोरे साहेब यांच्याकडे सुद्धा PA म्हणून काम करण्याची संधी मिळाली। तदनंतर या राज्याचे माजी राज्यमंत्री, दिव्यांगाचे हृदय सम्राट सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्याकडे PA म्हणून काम करण्याची संधी मिळाली। आणि 30/6/2024 रोजी मी माझ्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन जनतेच्या सेवेसाठी उमरगा लोहारा राखीव मतदारसंघ अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मनोदय केला आणि जनतेच्या सेवेसाठी हा माझा मी निर्णय घेतलेला आहे। तर तुमच्या उमरगा आणि लोहाऱ्यामध्ये ज्ञानराज चौगुले आहेत आणि त्यांनी दररोज पेपरला बातम्या, एवढा निधी आणला, 100 कोटी आणला, 70 कोटी आणला। पण ही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आता ही प्रक्रिया चालू आहे। 15 वर्षामध्ये काम नाही केलं त्यांनी।
मग ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील असतील, ज्ञानराज चौगुले असतील, यांनी 15 ते 20 वर्षे हा दळभद्री एरिया तसाच ठेवला. या बाबतीमध्ये आपण काय म्हणाल? अगदी प्रखर सांगा जे काय आहे ते. नाही, कोणी काय केलं आणि कोणी नाही काय केलं या बाबतीमध्ये मी नाव कोणाला ठेवणार नाही. पण मी निश्चित सांगेन, जो मी विधानसभा लढवण्याचा निर्णय ठाम घेतलेला आहे, उमरगा लोहाऱ्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला कसं येईल आणि या लोहारा उमरग्याच्या तालुक्याचा विकास बघून एक विकासाचं मॉडेल करेन महाराष्ट्रासमोर आणि राज्यातील लोक येऊन पाहावं उमरगा लोहाऱ्याचा विकास कसा झाला. त्या धर्तीवर बाकीच्या विधानसभाचा विकास त्या पद्धतीने करावा त्यांनी. काँग्रेसमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून सतत 15 वर्ष आमदार राहिले, 15 ते 20 वर्ष आमदार राहिले. अचानक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भाजपामध्ये गेलेले बसवराज पाटील या माणसाने मतदाराला धोका दिला का नाही हे सांगा. नाही, आता बसवराज पाटील साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही. त्यांना जो आलेला अभ्यास असेल किंवा त्यांना जे काय करायचं असेल त्यांनी मनाला विचारून तो निर्णय घेतला. त्या मतदाराला आता वाळीत ठेवलं, वाऱ्यावर सोडलं. त्या मतदाराचं मत घेण्यासाठी आपण त्यांच्या हिताचं काय काम करणार? मतदार तर तेच आहे, त्यांचे मतदान किंवा तुमचे मतदार तर तेच आहे, पण त्यांनी धोका दिला. उद्या तुमच्यावर मतदार विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? सुदैवानं तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही काय करणार आहे? म्हणून मी प्रथमतः आपल्याला सांगितलं की मी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळं ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत जे शासकीय कामकाज चालतं, कदाचित मी तेवढा खूप हुशार आहे असं म्हणत नाही, पण मंत्र्याचा PA म्हणून काम करत असताना मला आलेले अनुभव, मंत्र्याचा PA म्हणून मी काय काम करतो किंवा काय काम करू शकलो हा आलेला अनुभव, आणि हा सगळा अनुभव आल्यानंतर मला असं वाटलं की बाबा मंत्र्याचा PA म्हणून आपण एवढं काम करू शकतो किंवा आता काम केलं आहे, तर विधानसभा उमरगा लोहारा ही लढवावी आणि झोकून काम करता यावं. कारण कसं आहे, PA म्हणून काम करणं वेगळं आणि विधानसभा सदस्य किंवा आमदार म्हणून काम करणं वेगळं. त्यामुळं लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी, जनतेची सेवा करण्यासाठी त्यात शेतकरी बांधव असतील, कष्टकरी बांधव असतील, कामगार असतील, दिव्यांग असतील, विधवा भगिनी असतील, एकल महिला असतील किंवा ज्या महिलांना किंवा ज्या लोकांना शासकीय योजनेचा लाभ देता आला नाही त्या सर्व लोकांना लोकांच्या दारापर्यंत मला जर उमरगा लोहाऱ्याच्या बांधवांनी संधी दिली तर सर्व शासकीय योजना त्यांच्या दारापर्यंत नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पत्रकार तळहातावर जीव घेऊन पत्रकारिता करतात, त्या पत्रकाराला महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून हवा तसा न्याय मिळत नाही. या पत्रकारासाठी काय करणार? कारण त्यांचा संरक्षण कायदा घोषणा झाली तरीही धमकी येतात, पत्रकाराला मारहाण केली जाते, खून केले जातात. याच्यासाठी आपण काय करा? ज्यावेळेस मी शासकीय नोकरीमध्ये लागण्यापूर्वी पत्रकाराचे अनुभव मला माहीत आहेत, पत्रकारावर कसे अन्याय होतात माहीत आहे, पत्रकार जीवन कसं जगतो याचाही अभ्यास मी केला आहे. त्यामुळं पत्रकाराचे आलेले अनुभव, जिल्हा परिषदेमध्ये सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी जे काय आंदोलन केले त्या कर्मचाऱ्यांना, ते अजून कर्मचारी शासनाच्या बऱ्याच योजनेपासून वंचित आहेत. ज्या काय आर्थिक लाभाच्या योजना आहेत, मग ते वेतन आयोग असेल किंवा काही त्रुटी असतील, तर खूप अजून शासकीय जिल्हा परिषदेच्या लोकांनासुद्धा ह्या ज्या शासनाचा लाभ मिळतो तोही मिळाला नाही. आणि जिल्हा परिषद कर्मचारी असतील, पत्रकार बांधव असतील, यांचा आवाज उठवण्यासाठी मला विधानसभेत आपण पाठवावं आणि पाठवल्यानंतर निश्चितच जसं उमरगा लोहाऱ्याच्या जनतेसाठी मी काम करेन, तसंच राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी असतील किंवा राज्यातील पत्रकार बांधव असतील, या सर्वावर होणारे अन्याय याचा आवाज निश्चितच विधानसभेमध्ये मी मांडेन. 1993ला भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये अडकलेलं गाव म्हणजे उमरगा लोहार आहे. हे वंचित राहिलेले जी पोरं आहेत त्या पोरांच्या हाताला काम देण्यासाठी हा शेवटचा प्रश्न आहे. उमरगा आणि लोहारेचे माणसं, तरुण पोरं कशी अडवणार आणि त्यांच्या हाताला कसा काम देणार, याच्यासाठी काय करणार? मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, 1993ला भूकंप झाला, त्याच्यानंतर
7 ते 8 पर्यंत डायरेक्ट शासकीय योजना होती. मला वाटतं 2% का 4% जागा राखीव होत्या. स्वातंत्र्य सैनिक, धरणग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना डायरेक्ट सेवेमध्ये समाविष्ट केलं जायचं. पण 2007 का 8 पासून ही शासकीय सेवेमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया बंद केली. ती चालू करून ज्या ज्या लोकांकडे किंवा बेरोजगार बांधवाकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असतील, ज्या पद्धतीनं 2007-8च्या अगोदर जशी भरती झाली त्याच पद्धतीनं भरती करावी. त्या भरती केल्यानंतर बरेच बेरोजगार युवकांचा प्रश्न मिटेल. आणि लोहारा तालुक्यामध्ये प्रामुख्यानं MIDC नाही. लोहारा तालुक्यामध्ये नवीन MIDC उभा करणं, उमरगा तालुक्यामध्ये MIDC आहे तिथं नवीन उद्योग उभा करणं, आणि जे बांधव तुम्ही म्हणलात आता पुणे मुंबईला गेलात, तर नवीन उद्योग उभारणी झाल्यानंतर त्यांच्या हाताला काम दिल्यानंतर ते बांधव परत उमरगा लोहाराला येतील आणि त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर ते इथेच गुन्हा गोविंदाला नांदतील. तर हे आहेत सातलिंग स्वामी की जे की पत्रकारिता करून आता सभेचं वेध लागले त्यांना. कारण असं आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या तरुण पोरांच्या हाताला काम मिळाले पाहिजेत आणि आमचे तरुण पोरं मुंबई पुणे या ठिकाणी कामाच्या शोधात गेले नाही पाहिजेत. ही भूमिका घेऊन माझ्या भागातल्या पोरांच्या हाताला काम देण्यासाठी मी आमदार बनणं खूप गरजेचं आहे. सुदैवानं जर मला तिकीट मिळालं तर निश्चितच मी उमरगा आणि लोहारेचे कार्यकर्ते, लोहारेचे आणि उमरग्याचे तरुण पोरं, वयोवृद्ध माणसं, भूकंपग्रस्तामध्ये अडकलेले लोक यांना सर्वांना न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि ती भूमिका निभावण्यासाठी मी निश्चित काम करणार आहे असं त्यांनी मांडले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला तिकीट मिळून जर सुदैवानं आमदार झाले तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित उमरग्याला आणि लोहाऱ्याला न्याय देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. नमस्कार.